मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन्स म्हणजे या ठिकाणी जाऊ ITIच्या गावा. तुम्ही अर्ज भरलाच असेल. आता ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे 10वीचा आणि 10वी 12वी असतील काही मुलं, त्यांनीसुद्धा अर्ज भरलेला असेल. तर अर्ज भरल्यानंतर बऱ्याच स्टेप त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. अर्ज भरला त्यानंतर फी भरली जाते आणि मग त्या स्टेप्स कोणत्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्याशिवाय तुम्हाला मेरिट लिस्ट किंवा ITIच्या प्रवेशासंबंधी जी काही प्रक्रिया असते ती पुढे मिळणार नाही. त्यासाठी बघूया या व्हिडिओमध्ये डिटेल्स. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता मित्रांनो, कालच एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये तुमचं शेवटी अर्ज भरल्यानंतर अर्ज कसा भरायचा बिनचूक आणि कोणकोणत्या चुका होतात यामध्ये शेवटची जी आपण म्हटली होती, तर यामध्ये PDF एक डाउनलोड करून ठेवायची आणि ती PDF तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला ही प्रिंट तुम्हाला शेवटपर्यंत जपून ठेवायची आहेच. तर अर्ज भरल्यानंतर आता हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या चुका होतात. अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये फी असेल तीसुद्धा भरली जाते, किंवा काही विद्यार्थ्यांची ओपन असेल तर 150 रुपये एवढी फी भरली जाते. अर्ज भरल्यानंतर फी भरली जाते. फी भरल्यानंतर तुम्हाला सदर पहिली स्टेप म्हणजे प्रिंट घेऊन जवळच्या कोणत्याही ITIमध्ये जायचे आहे. तर ही स्टेप म्हणजे अर्ज कन्फर्म करणे. अर्ज भरल्यानंतर अर्ज कन्फर्म करणे गरजेचं आहे. कन्फर्म करणं म्हणजे तो पूर्ण चेक केला जातो. तुम्ही भरलेली माहिती ही जवळच्या कोणत्याही ITIमध्ये, मग प्रायव्हेट असेल किंवा त्या ठिकाणी शासकीय ITI असेल तर यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चेक करायची आहे. सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे अर्जाची प्रिंट, म्हणजे जी मगाशी मी दाखवली ती प्रिंट डाउनलोड करून PDF डाउनलोड करून घेऊन जायची आहे, प्रिंट काढून. त्यानंतर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे तुमच्या संबंधित कास्ट संबंधी असेल किंवा तुमच्या ITIच्या फॉर्म भरताना जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील तर त्याची डिटेल्ससुद्धा खाली आहे. त्याची झेरॉक्स सेट एक घेऊन जायचं आहे. तर हे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड एक लागतो, तुमचा 10वी मार्कशीट, 12वी भरला असेल तर 12वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, कास्ट प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असल्यास, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा त्याची पावतीसुद्धा या ठिकाणी चालणार आहे. कास्ट प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र याची पावती फक्त अर्ज कन्फर्म करण्यासाठी लागते. शेवटी मात्र तुम्हाला ओरिजिनल द्यावे लागणारच आहेत. आणि इतर जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स खेळाचे वगैरे असतील तर त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. म्हणजे हे सगळं घेऊन जायचं, त्याचा एक सेट घेऊन जायचा आहे. झेरॉक्स तुमचे जमा केले जातील, सोबत अर्जाची प्रिंट जमा केली जाईल आणि तुमचा अर्ज तपासून त्याच्यात काही बदल असतील ते सुद्धा सांगितले जातील. ते बदल करून तुम्हाला तो अर्ज कन्फर्म करून दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरी स्टेप्स, हा अर्ज कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन भरण्याची ओपन होणार आहे. तर हा ऑप्शन कशाप्रकारे भरायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पुन्हा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला अर्ज कन्फर्म करणे, दुसरी स्टेप म्हणजे तुमचं ऑप्शन फॉर्म भरणे. ही स्टेप पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे ती लागू होणार नाही. तुम्हाला अर्ज जवळजवळ बाद प्रक्रियेत जाणार आहे. त्यामुळे या 2 स्टेप पूर्ण करा. कशाप्रकारे पूर्ण करायच्या, ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.